नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर मी रीमा आणि माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सकाळचे 6:15 वाजलेत आणि मी स्वयंपाकाची कामं करते. ह्या बिल्डिंगमध्ये मी कामावर येते 6:15 वाजता पहाटे. मला इकडे येऊन सकाळी स्वयंपाक करून त्यांचा टिफिन वगैरे पॅक करायचा असतो. तर पहिल्या कामावर मी पोचली आणि इकडे मी काय बनवलं आहे ते दाखवते. तर मिलेट्सची खिचडी लंचसाठी बनवलेली आहे. मिलेट्स काय आणि त्याची खिचडी कशी असते याची फुल रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेली आहे. तर माझ्या चॅनलवर मी जे डेली व्लॉग टाकते ह्याच्यामध्ये आठवड्यातनं 3-4 वेळा ही मिलेट्सची खिचडी होते. खूपच हेल्दी, खूपच टेस्टी अशी खिचडी असते. त्यानंतर हे नाचणीचे मीठ चिला बनवलेला आहे. नाचणीचे डोसे किंवा नाचणीचा उत्तप्पा असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता तुम्ही म्हणाल रीमा नाचणीचे उत्तप्पे, नाचणीचे डोसे, चिला कसा काय बनतो? तर त्यासाठी तुम्हाला मी पीठ दाखवलं. बघू शकता तुम्ही नाचणीचा डोसा मस्त असा बनवला आहे. त्याला किती छान जाळी पण आलेली आहे. त्यात कांदा टोमॅटो पण टाकला आहे. त्यानंतर मी हे गाजर आणि काकडीचं सॅलेड बनवलेलं आहे. त्यामध्ये मी आमचूर पावडर टाकलेली आहे, चाट मसाला टाकला आहे, काळं मीठ टाकलं आहे, तीळ टाकली आहे. त्यानंतर हे राजमाचं स्प्राऊट बनवलेलं आहे. ह्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर ह्याच्यामध्ये सुद्धा तीळ टाकलेली आहे. त्यानंतर चाट मसाला टाकलेला आहे, काळं मीठ टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण या 4 वस्तू बनवलेल्या आहेत. मिलेट्सची खिचडी, नाचणीचा डोसा, गाजर काकडीचं सॅलेड, त्यानंतर राजमाचं स्प्राऊट. तर आता पटकन टिफिन पॅक करूया. आता पहिल्या टिफिनमध्ये ही जी मिलेट्सची खिचडी केलेली ती पॅक केली. दुसऱ्या टिफिनमध्ये मी जे आपण गाजर आणि काकडीचं सॅलेड बनवलेलं आहे ते पॅक करते. तर अशी माझं सकाळचं रोजचं डेली रुटीन असतं. जसं मग ती हाऊसवाईफ असू दे, वर्किंग असू दे, सकाळच्या गडबड सगळ्यांनाच असते. तर आणि हे तिसऱ्या डब्यामध्ये जे आपण नाचणीचे डोसे बनवलेले आहेत ते मी पॅक करत आहे. तर अशा प्रकारे आपले 3 डबे पॅक करून झालेले आहेत. आता चौथ्या टिफिनमध्ये जे मी स्प्राऊट्स बनवलेले आहेत ते मी पॅक करते. तर हे जे स्प्राऊट्स आहेत हे मी जे बनवलेले आहेत ते राजमाचे बनवले. त्यात कांदा टोमॅटो टाकला आहे, लिंबू पिळला आहे, काळं मीठ आणि आपलं नेहमीचं मीठ टाकलेलं आहे. आणि ह्या ज्या 5व्या डब्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मी दही भरत आहे. तर तुम्ही बघू शकता हे दही घरात बनवलेलं आहे. खूप मस्त घट्ट असं दही आहे. आणि हे आपले सगळे टिफिन पॅक झाले. तर पटकन टिफिन बॅग घेतली आणि त्यामध्ये टिफिन पॅक करते. पहिला डबा, त्यानंतर हा दुसरा डबा, त्यानंतर हा तिसरा डबा, त्यानंतर हा चौथा डबा, त्यानंतर हा 5वा डबा. तर 5 डबे पॅक केलेले आहेत. त्यानंतर ताक पण पॅक करायचं आहे, पण ते ताक आता मुकेश भैया बनवतील आणि पॅक करतील. तर हे सगळे टिफिन पॅक झाल्याच्यानंतर मी किचन गॅस क्लीन करायला घेतली आणि हे माझं रोजचं डेलीचं काम आहे. मी सकाळी आली की स्वयंपाक वगैरे करते, त्यानंतर टिफिन पॅक करते, त्यानंतर किचन गॅस क्लीन करते, त्यानंतर टोळूला नाश्ता देते आणि मग त्यानंतर मी दुसऱ्या कामावर जाते. म्हणूनच मी 2च कामं ठेवलेली आहेत आणि ते दोन्ही कामं मी मन लावून करते आणि माझ्या मनाला वाटेल तेवढा पेमेंट त्यांच्याकडनं घेते. म्हणजे पेमेंट ठरलेलाच आहे, पण कसं आहे त्यांना माझं काम माहिती आहे की रीमाचं काम कसं आहे आणि मग त्यामुळे मी जेवढा त्यांना सांगितलं तेवढा पेमेंट त्यांनी मला दिलेला आहे. तर आता सध्या माझ्याकडे 2च कामं आहेत. लवकरच तिसरं काम भेटेल, पण मी जास्त कामं त्यासाठीच धरत नाही. काही बायका अशा खूप 4-5, 6-7 असे कामं धरतात. कसं तरी अर्ध्या तासात 40 मिनिटात काम करायचं, पळायचं, दुसऱ्या कामावर जायचं, असं धावपळ मी कधीच करत नाही. किचन क्लीन झाल्यानंतर टोळूला अंडं दिलं, माझी पर्स उचलली आणि मी आता निघाली आहे दुसऱ्या कामावर. पण त्याआधी सगळे बटणं बंद केले, खिडकी बंद केली, किचन गॅस क्लीन केला, सगळं जेवण झाकून ठेवलं, सरांचा टिफिन हॉलमध्ये ठेवला, मॅडमचं सगळं लंच ब्रेकफास्ट सगळं झाकून ठेवलं, लिफ्टमध्ये एंट्री केली आणि आता मी आलेली आहे दुसऱ्या कामावर. तर चला मग तुम्हाला दाखवते की मी दुसऱ्या कामावर काय बनवते. तर दुसऱ्या कामावर गेल्या गेल्या पहिलं मॅडमचा टिफिन रेडी करते, कारण 8:15ला मॅडम घर सोडतात. तर त्यासाठी रात्रीचा जो भात होता तो फोडणी टाकलेला आहे आणि हा मस्त मिरची कांदा टाकून फोडणी टाकल्यानंतर एक चपाती होती रात्रीची ती पण फोडणी टाकली आहे. कांदा मिरची शेंगदाणे घालून ते फोडणीची पोळी आणि फोडणीचा भात मॅडमला टिफिनमध्ये द्यायचा आहे. तर तो टिफिन देखील मी पॅक केलेला आहे. त्यानंतर ही तोंडली मस्त धुवून चिरली आहे आणि क्रिस्पी अशी मस्त अशी तोंडली फ्राय केलेली आहे. ह्याच्यात कांदा वगैरे काहीच नाही आहे. तेल, जिरं, मोहरी, त्यानंतर खूप वेळ बारीक गॅसवर मस्त क्रिस्पी अशी फ्राय करून घ्यायची. त्यानंतर आपले मसाले टाकायचे, हळद मीठ टाकायचं, शेंगदाण्याचा कूट टाकायचा, कोथिंबीर टाकायची की तोंडली मस्त क्रिस्पी
क्रंची अशी रेडी होते. चपात्या केलेल्या आहेत, भांड्यांचा ढीग घासून ठेवलेला आहे, तरी आज भांडी थोडीशीच होती. तर आता मला कढई वगैरे रिकामी करायची आहेत. मी काचेची भांडी घासून इथे ठेवलेली आहे. तर बघू शकता तुम्ही भाजी कढईची रिकामी केली. कढई ज्याच्यामध्ये भाजी होती ती कढई पण घासली. बाकीचे भांडे घासलेले सगळे पुसून जागेवर ठेवले. इकडचं सगळं काम आवरलं. किचन गॅस क्लीन केला आणि आता मी चालली आहे घरी. तर आता हे माझं दुसरं काम पण संपलेलं आहे आणि मी आता घरी चाललेली आहे. तर मग आता तुम्हाला भेटणार आहे घरी आणि घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते माझी घरची ड्युटी काय असते आणि घरी गेल्यावर मी काय करते. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देत आहेत, तर असाच मला सपोर्ट करत राहा. व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. तर घरी आली आणि हे एक नवीन काम काढलं, कारण सध्या तब्येत खराब आहे, त्यामुळे सगळेच मला म्हणतात रीमा जरा स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत जा. तर मस्त असं ज्यूस बनवायला घेतलेलं आहे. हे ज्यूस मी स्टोअर करून ठेवणार आहे आठवडाभरासाठी आणि आठवडाभर हे ज्यूस मी सकाळी अनुषापोटी घेणार आहे. तर तुम्हाला तर माझं सकाळचं डेली रुटीन माहितीच आहे. त्यामध्ये मी आता हे ज्यूस ॲड करणार आहे. तर ह्यामध्ये गाजर आहे, बीटरूट आहे, ओली हळद आहे, आवळा आहे. तर हे सगळं मी मिक्सरला वाटलेलं नाही आहे, बारीक किसणीने किसून घेतलं आहे आणि त्यानंतर त्याचा हा ज्यूस काढलेला आहे. ह्याच्यात एक थेंबसुद्धा मी पाणी टाकलेलं नाही आहे. कसा बनवला आहे तो बघा. त्या ह्याच्यातनं ज्यूस निघेल का? त्याला एवढं तू हे केलंयस तरी मी काढेल त्याच्यातून थोडंसं पाणी टाकून सगळं नितळून गेलं आणि तो चौथा पण नाही फेकणार. तो खाणार हां, फेस पॅक. त्याच्या चौथ्यामध्ये चाट मसाला टाकणार, त्या चौथ्यामध्ये आमचूर पावडर टाकणार आणि तो वाळायला ठेवणार. आणि मग त्याचं काय करणार? गरम गरम खाणार. ते किती मस्त आंबट गोड लागणार. ते एक काम कर ना, त्या कचऱ्याच्या पिशवीची सालं पण आहे ते पण घे. दिसतोय का नीट? व्हिडिओ येते का ते बघ. येतं लाडू सारखी त्याला हे करतेस तू. लाडू पण इतक्या इझी असे वळता आले असते किती वेळ. तर अशा प्रकारे माझी मुलगी माझा व्हिडिओ शूट करत होती आणि मी आपला ज्यूस काढत होते. आणि हो, हे जे ह्याच्यात जे महत्त्वाचं काम आहे ना किसायचं, तर हे सगळं काम माझ्या मुलीने केलं आहे. 4 ते 5 तास तिला किसायला लागले, कारण तिचा स्पीड तसा आहे. ह्याच्यामध्ये मी गाजर 3 घेतलेले आहेत मोठ्या साईजचे, 2 मोठ्या साईजचे बीटरूट घेतलेले आहेत, 2 आवळे घेतलेले आहेत आणि जवळजवळ 150 ग्रॅम ह्याच्यामध्ये मी हळद घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आलं पण टाकू शकता, लिंबाचा रस पण टाकू शकता, ते सुद्धा शरीराला आणि स्किनसाठी चांगलं असतं. पण मी हे काहीच टाकलेलं नाही आहे, कारण माझे दात सेन्सिटिव्ह आहेत. मी जर ह्याच्यात लिंबाचा रस टाकला ना तर सकाळी सकाळी माझे दात आंबतील आणि मग दिवसभर मला काहीच खाता येणार नाही. तर अशा प्रकारे आपला तयार झालेला ज्यूस पुन्हा एकदा मी असं चाळणीने चाळून घेतला. चाळणीतला चौथा पण पुन्हा एकदा पिळून घेतला आणि पूर्ण असा ज्यूस काढून घेतलेला आहे. कारण कसं आहे, काही गोष्ट अशी वाया गेली नाही पाहिजे. प्रत्येक वस्तू आपण जे त्याला पैसे मोजतो, मग त्याचा आपण पूर्ण वापर केला पाहिजे, बरोबर ना. तर हा आपला ज्यूस रेडी आहे. तर ह्याच्यात मी काय काय टाकले तर तुम्हाला सांगते. ह्याच्यात मी टाकले गाजर, बीटरूट, आवळा आणि ओली हळद. ओली हळद आणि बीटरूटचं मी साल काढून घेतलंय आणि कच्चंच बारीक किसणीने किसून घेतलं आणि किसून हे बघा मिक्सरला लावलेलं नाही आहे, किसून त्याचा पिळून ज्यूस काढलेला आहे. आणि त्याचा जो चौथा आहे आता हा मी अजून एकदा ह्या मिक्सरमध्ये फिरवणार आहे आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा ह्याला चालणार आहे. त्याच्यातनं जेवढा ज्यूस निघतो तो ह्याच्यात टाकणार आहे. आणि हा चौथा आपल्याला फेकायचा नाही आहे. मी कुठलीच वस्तू फेकत नाही, त्याचा पूर्ण वापर करते, कारण ह्या वस्तू महाग असतात. तर आता ह्याचं मी अजून एकदा चाळून घेणार आहे आणि त्यानंतर हा जो चौथा राहणार आहे ह्याच्यामध्ये मी आमचूर पावडर, काळं मीठ, चाट मसाला आणि आपलं साधं मीठ टाकून हे वाळायला ठेवणार आहे आणि ह्याचं मस्त अशी पावडर करणार आहे, जी आपण येता जाता चटरपटर चाटून अशी खाऊ शकतो, आंबट गोड. आणि ह्याच्यामध्ये आता हे मी काय करणार आहे, हे जे ज्यूस रेडी झालंय तर हे ज्यूस हे अंड्याचं स्टँड आहे. हे ॲक्च्युली वर माळ्यावर होतं, ह्याला अजून घासायचं आहे. तर हे जे ह्याच्यात आपण अंडी ठेवतो माहिती आहे ना, अंड्याचं स्टँड आहे. तर हे मी आता घासते आणि मग हे घासल्यानंतर हे जे अंड्याचे बॉल्स आहेत ना ह्याच्यात मी हे टाकणार आहे आणि मग त्याला असं लॉक करणार आहे आणि मग मी हे फ्रीजरला ठेवणार आहे. फ्रीजरला ठेवल्यानंतर ह्याचे जे असे गोळे बनतील ह्याचे, मग रोज सकाळी मी काय करते, तुम्हाला तर माझं रुटीन माहिती आहे. मी सकाळी उठली की फक्त थायरॉइडची गोळी घेते आणि कामावर जाते आणि जेव्हा कामावर नाही येते तेव्हा मी चहा नाश्ता करते. मग आता मी जेव्हा थायरॉइडची गोळी घेईल त्याच्याबरोबर मी काय करेल, जे मी गरम पाणी पिते ना सकाळी उठल्यावर थायरॉइडच्या गोळीबरोबर,
त्यावेळेला मी ह्याच्यातला एक बल्ब काढेल आणि ज्या ग्लासात गरम पाणी घेईल त्याच्यात मी तो एक क्यूब्स टाकेल आणि मग ते गरम पाणी मी पिऊन जात जाईल. एकच टाकत जाईल, कारण मला त्याची टेस्ट कळली पाहिजे. कसं आहे, ह्याच्यात अजून मी काहीच मीठ वगैरे काहीच टाकलेलं नाहीये. मी हे मीठ, आणखीन चाट मसाला, काळं मीठ आहे ना, हे मी त्याच्यात जेव्हा पाण्यात टाकेल तेव्हा मी टाकणार आहे. आता मी ह्याच्यात काहीच टाकणार नाहीये, मीठ वगैरे काहीच नाही टाकणार आहे. तर आता बघू ह्याच्यात हे किती मावतं. तर तुम्ही कधी बनवले का हे ज्यूस? तुम्ही पण ट्राय करून बघा. ABC ज्यूस तर आता खूप व्हायरल आहे, सगळेच करतात, पण हा थोडासा डिफरंट, कारण मी ॲपल मुद्दाम टाकलं नाही ह्याच्यामध्ये, कारण मी ॲपल काळं पडतं ना. मग आता हे मी ठेवणार आहे आठवडाभराचं करून. मग त्यामुळे जे ॲपलचं काही त्याच्यावर, म्हणजे ते जे ज्यूसमध्ये काही त्याचे दुष्परिणाम व्हायला नको म्हणून मी ॲपल नाही टाकलेलं आहे. ह्याच्यात फक्त 4च गोष्टी टाकलेल्या आहेत: आवळा, ओली हळद, बीटरूट आणि गाजर. चला मग तुम्ही पण ट्राय करा. आणि तुमच्याकडे जर हे नसेल ना, तर आपलं ज्याच्यामध्ये आपण बर्फ जमवतो तो बर्फाचा असतो ना ट्रे, त्या बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. एक क्यूब काढायचा, गरम पाण्यात टाकायचं, सकाळी अनुशापोटी घटघट पिऊन घ्यायचं. आता तुम्हीच मला सांगितलंय ना, रीमा स्वतःची काळजी घे, तुझी तब्येत खराब आहे, तुझी ट्रीटमेंट चालू आहे, म्हणून आता स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. तर चला मग, आजचा व्हिडिओ असा होता. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.